श्रोते नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवन एक वारीसारखा प्रवास आहे. काही ठिकाणी भरभराट असते, काही ठिकाणी वारा असतो. काही वेळा लोक जोडीनं चालतात, काही वेळा एकटेपणा येतो. पण जेव्हा प्रवासात काही जण त्यातल्या शांततेचा भंग करतात, तमाशा करतात, तुमच्या अंतर्मनाला छेडतात किंवा जवळच्या लोकांबरोबर निष्ठा कमी करतात, तेव्हा आपल्या मनाची शिस्त, आत्मविश्वास आणि मर्यादा हाच खरा अस्त्र असतात. श्रोते हो, हसत खेळत शांतपणे आणि शहाणपणे वागण्याची कला म्हणजेच जास्तीत जास्त प्रतिष्ठा जपणं आणि अनावश्यक संघर्ष टाळणं. श्रोते हो, आज जे सुविचार घेऊन आलोय, हे सुविचार तुम्हाला स्तब्ध न होता परंतु संयमानं आणि बुद्धिमत्तेनं वागायला शिकवतील. लढाई न करता शत्रूला आपण हरवू शकतो. म्हणजे आपण फक्त अपमान सहन करून बसणं नव्हे, तर समोरच्या व्यक्तीच्या व्यवहाराची ताकद कमी करणं, त्यांच्या चमकदार तमाशाला हाताळण्याचं नितळ आणि प्रभावी मार्ग शोधणं. जवळच्या लोकांनी तुमची किंमत न केल्यास स्वतःची किंमत वाढवणं, जागरूकपणे सीमा निश्चित करणं आणि तळपत राहणं सोडून आत्मविश्वासानं आयुष्य पुन्हा चमकवणं, हेच या संदेशाचं मूळ आहे. श्रोते हो, आज जे सुविचार आणलेत ते तुम्हाला दररोजच्या वापरात येतील, आधार देतील, ऊर्जा देतील आणि त्या लोकांशी नवी मांडणी करण्याची ताकद देत जातील ज्यांना तुमची किंमत समजत नाही. ऐकताना भावना येतील, कधी कधी मन हलकं होईल, कधी कधी शहाणपणानं निष्कर्षही काढता येईल. हे सुविचार लक्षात ठेवा, आवर्जून वापरा आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा हळूहळू त्यांच्यावर काम करा. श्रोते हो, हे सुविचार जर आपल्याला आवडले तर आपण हे सुविचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवा. आणि आपण नवीन असाल तर हा चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. तमाशा करणाऱ्या लोकांना उत्तर देणं म्हणजे त्यांच्या खेळाला ऊर्जा देणं. त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही तर त्यांचा तमाशा आपोआप थांबतो. शांततेत लढायची ताकद हीच खरी ताकद असते. प्रत्येक भांडणाला प्रतिसाद देऊन आपण थकतो, पण शांत राहिल्यावर आपण विजयी ठरतो. कोणी अपमान केला म्हणून आपणही त्या स्वरात उतरायची गरज नसते. शांतपणे पण ठाम वागून आपण आपली मर्यादा दाखवू शकतो. शब्द कमी आणि वागणूक ठाम असेल तर लोक आपोआप आदर करू लागतात. रागाने नाही तर संयमानं मिळालेला आदर हा जास्त टिकतो. भांडण लावणाऱ्याकडं जर दुर्लक्ष केलं की ते आपोआप थंड होतात. त्यांची ताकद ही आपल्या प्रतिक्रियेत असते. प्रतिक्रिया न दिली तर त्यांचा नाटकबाजपणा हा निरर्थक ठरतो. तुमचं मौन हेच त्यांचं मोठं उत्तर असतं. जवळची माणसं बोलणं बंद करतात तेव्हा आपली किंमत कमी होत नाही. वेळ आल्यावर त्यांना आपल्या उपस्थितीची जाणीव होतेच. स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी लोक हळूहळू बदलतात. स्वतःचा सन्मान कायम ठेवा. नातं टिकावं की नाही ती वेळ ठरवते. भावनांवर ताबा ठेवणं ही खऱ्या ताकदीची ओळख आहे. रागानं नातं बिघडतं, पण संयमानं नातं वाचतं. प्रत्येक वेळी मोठ्यानं बोलणं हे शहाणपणाचं चिन्ह नसतं. शांतता ही कधी कधी शब्दापेक्षा जास्त प्रभावी असते. सतत तळपत राहिलं तर लोक आपल्याला कमी लेखतात, पण ठामपणे शांत स्वभावाने वागलं की आपली इज्जत वाढते. रागाची उर्मी सोडून स्थिरतेनं उभं राहणं हेच खरं सामर्थ्य. तळपण्यापेक्षा स्थिर उभं राहणं अधिक मौल्यवान ठरतं.
शत्रूला हरवण्यासाठी उघड लढाई नकोय. त्याला त्याच्या चुकीचं ओझं स्वतः वाहू द्या. त्याची वेळ आल्यावर त्याचा अभिमान कोसळतो. आपण फक्त संयमानं पाहत राहायचं. वेळच सर्वात मोठा शिक्षक आहे. तो शत्रूला धडा शिकवतो. जवळची लोक आपली किंमत करत नसतील तर त्यांना शब्दांनी नाही तर कामगिरीनं उत्तर द्या. तुमची प्रगती त्यांच्यासाठी आरसा ठरते. यशाची चमक हे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या डोळ्यात खोपते. शांत प्रगती हे सर्वोत्तम प्रत्युत्तर आहे. लोक तुमच्या आयुष्याचा तमाशा पाहून हसतात, पण त्यांचा आवाज तात्पुरता असतो. तुमचा आत्मविश्वास कायमचा असतो. तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगता हेच खरं महत्वाचं आहे. तुमच्या वाटचालीचं मोजमाप तुम्ही स्वतः करा, लोक नाही. अपमान सहन करत बसणं हे योग्य नाही, पण उलट शब्दाने भेडणंही योग्य नाही. संयमानं सन्मान जपत योग्य कृतीनं आपलं अस्तित्व दाखवा. अपमान सहन करणं ही कमजोरी नाही, पण शांतपणे उत्तर देणं हे सामर्थ्य आहे. तुमच्या दुःखावर हसणाऱ्यांना तुमच्या यशानं गप्प करा. हसणारी लोक काही काळ टिकतात, पण तुमची मेहनत आणि यश हे कायम टिकतं. यश हीच खरी बदला घेण्याची पद्धत आहे. नात्यात जर दुर्लक्ष झालं तरी शांतपणे सीमारेषा आखा. कितीपर्यंत परवानगी हे स्पष्ट झालं की नातं स्वतः सुधारतं किंवा संपतं. स्पष्टता हीच नात्याची खरी किल्ली असते. तडफड कमी करायची असेल तर छोटं छोटं पाऊल उचला. विचार बदलायची वाट न पाहता कृतीत बदल केल्यानं मन हळूहळू शांत होतं. बदल कृतीत करा, बाकी विचार आपोआप बदलतील. तुमच्या वेदनेवर हसणारी लोक खरं तर आतून असुरक्षित असतात. त्यांना दया दाखवू नका, पण त्यांच्या शब्दाकडं लक्षही देऊ नका. त्यांच्या कमजोरीत वेळ वाया घालवू नका. विरोधक भांडण करतात, पण तुमची शांत प्रगती त्यांना सर्वात जास्त त्रास देते. म्हणून पुढे जात राहा. तुमचं पुढे जाणं हेच त्यांचं हरवणं आहे. स्वतःची किंमत सांगायला ओरडायची गरज नसते. तुमची कामं, वागणूक आणि प्रामाणिकपणा स्वतः तुमची किंमत दाखवतात. शब्दांनी नाही तर कृतीनं माणूस मोठा ठरतो. मान परत मिळवायचा असेल तर प्रथम स्वतःमध्ये बदल घडवा. लोकांना तुमचं नव्यानं रूप पाहिलं की त्यांचा दृष्टिकोनही बदलतो. आधी आपण स्वतः बदललो की बाकी जग आपोआप बदलतं. लोकांच्या गप्पा तुमचं मन विचलित करू देऊ नका. स्वतःच्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहणं हेच खरं समाधान आहे. स्वतःची खरी शांती ही बाहेरच्या आवाजावर अवलंबून नसते. संयम म्हणजे कमजोरी नाही, तो शहाणपणाचा भाग आहे. संयमानं घेतलेला निर्णय दीर्घकाळ टिकतात. घाईघाईनं घेतलेला निर्णय हे नातं तोडतात. संयमानं घेतलेले बांधतात. मान परत मिळवण्यासाठी मोठे मोठे शब्द नको आहेत, शांत कृती हवे. तुमचं बदललेलं वागणं लोकांना नक्की जाणवतं. बोलण्यापेक्षा कृती जास्त जोरात बोलते. नात्यात जबाबदाऱ्या आणि मर्यादा या स्पष्ट ठेवल्या तर गैरसमज कमी होतात. स्पष्टता आल्यावर आदर आपोआप वाढतो. स्पष्ट बोलणं नात्याला जास्त मजबूत करतं. तळपाठी सोडून स्वाभिमानानं बोला, कठोरतेनं नव्हे.
पण कोमलतेने ठाम राहणं हे खरं सामर्थ्य आहे. आवाज मोठा न करता मुद्दा ठामपणे मांडता येतो. क्षमा करा, पण पुन्हा फसवू देऊ नका. क्षमा म्हणजे विसरणं नाही, तर शहाणपणानं सीमा ठरवणे. क्षमा हृदय हलकं करतं, पण शहाणपणा भविष्यात वाचवतो. सुखी राहणं हेच तमाशा करणाऱ्यांना उत्तर असतं. तुमच्या आनंदात त्यांचा तमाशा हरवतो. आनंदी माणूस सर्वात मोठा जिंकणारा असतो. नातं टिकवायचं असेल तर समजून घ्या, पण जर नाही जमलं तर स्वावलंबन शिका. स्वतःवर विसंबवणं हाच खरा आधार आहे. जेव्हा साथ कमी पडते तेव्हा आत्मनिर्भरता ही कामी येते. कमी लेखणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर कृतीतून द्या. तुमचं यश त्यांची चुकीची धारणा मोडून काढतं. कर्तृत्व हे सर्वात मोठं प्रत्युत्तर आहे. तडफड कमी करण्यासाठी दिनचर्या ही नीट सांभाळा. व्यायाम, ध्यान, वाचन हे मनाला स्थिर करतात. नियमित सवयी मनाला शांत आणि मजबूत करतात. कोणी काहीही बोललं तरी तुमची खरी किंमत ही कमी होत नाही. तुमची खरी ओळख तुमच्या कृतीत आहे. लोकांचे शब्द तात्पुरते असतात, कर्तृत्व कायमचं असतं. गमावलेला मान परत मिळवण्यासाठी धीर, सातत्य आणि वेळ लागतो. घाई न करता हळूहळू बदल घडवा. झाडाला फळ यायला वेळ लागतो, तसंच नात्यांना होतं. लक्षात ठेवा, तुमचं मन हे तुमचं खरं धन आहे. ते इतरांच्या तमाशात हरवू देऊ नका. स्वतःचा स्वाभिमान आणि आनंद जपणं हेच खऱ्या जीवनाचं रहस्य आहे. बाहेरच्या गोंधळापेक्षा स्वतःचं मन जपणं हे महत्वाचं असतं.